पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमचं एस फूडी व्लॉगमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन रेसिपी जिचं नाव आहे घाटी मटण रस्सा आणि सुक्का। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण त्यासाठी मटण छानपैकी धुवून घेतलेलं आहे। त्याच्यात 2 चमचे मीठ टाकूया, 2 चमचे हळद आणि 3 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकायचे आणि याला पाणी न टाकता छानपैकी वाफवून घ्यायचं आहे। हे आमचे ट्रेडिशनल रेसिपी आहे। चला तर आपण आता मटण वाफवायला ठेवूया। मटण छानपैकी वाफवून झालेलं आहे। बघा, मटण बिना पाण्याचंच आपण वाफवून घेतलेलं आहे आणि त्याने मटणाने त्याचंच पाणी छानपैकी सोडलेलं आहे। आता आपण एकदा जरा त्याला मिक्स करून घेऊया। छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून ह्याच्या कुकरवरती 5 शिट्ट्या शिजवून घेऊया त्याला छानपैकी। हे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। हे आमचे ट्रेडिशनल डिश आहे। जेव्हा आपण गावी वगैरे मटण बनवलं जातं तर ह्याच पद्धतीने बनवलं जातं आमच्या इकडे। आता छानपैकी हलवलं, आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि एक 5 शिट्ट्या आपण छानपैकी याला शिजवून घेऊया। तोपर्यंत मटण शिजत आहे, तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी आता आपल्याला 2 वाटण करून घ्यायचे। त्यासाठी प्रथम वाटण जे आहे ते आपण करणार आहोत जिरे, कोथिंबीर, लसूण, सुक्क खोबरं आणि अद्रक। आणि चला त्यासाठी आपण वाटण करण्यासाठी खोबरं छानपैकी भाजून घ्यायचं आहे। चला तर आता आपण पहिलं खोबरं भाजून घेऊया कढईमध्ये। छानपैकी भाजायचं आहे खोबरं। आणि आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण आता एक थोडंसं तेल टाकून दुसरं वाटणासाठी कांदा भाजून घेऊया। दुसरं जे वाटण करायचं आहे ते कांदा आणि टोमॅटोचं असणार आहे। तर कांदा छानपैकी भाजून घेऊया आता। आणि कांदा भाजून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टमाटे टाकायचे भाजण्यासाठी। बघा, कांदा छानपैकी भाजून झाला आहे। आता आपण टमाटे टाकून घेऊया। टमाटे टाकून दोन्ही परत एकदा छानपैकी भाजून घेऊया। आणि हे सर्व भाजून झाल्यानंतर आपल्याला याची एक मिक्सरला लावून मसाला बनवून घ्यायचा आहे। तर छानपैकी टोमॅटो कांदा पण भाजून झालेला आहे। त्याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि थंड व्हायला ठेवूया। तोपर्यंत आपला जे पहिलं खोबरं वगैरे आपण भाजून घेतलेलं आहे त्याचा मसाला करून घेऊया। तर त्यासाठी आपण जारमध्ये भाजलेलं खोबरं, जिरं, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक हे टाकून घेऊया आणि छानपैकी याची एक पेस्ट करून घेऊया। अशी छानपैकी याची पेस्ट तयार झालेली। बघा, अशी छानपैकी स्मूथ पेस्ट करून घ्यायची। आणि आता आपण जे मगाशी कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे त्याची पण एक छानपैकी पेस्ट करून घेऊया। असे 2 वाटण आपल्याला करून घ्यायचे घाटी मटण आणि सुक्कासाठी, मटण रस्सा आणि सुक्कासाठी सॉरी। ते छानपैकी टमाटर आणि कांद्याची पेस्ट झालेली आहे। इकडं आपलं मटण पण छानपैकी शिजलेलं आहे। ते एकदा चेक करूया। आपण 5 शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि छानपैकी शिजलेलं तर दिसत आहे। आता एकदा आपण चेक करूया। मटण असं सॉफ्ट शिजलं पाहिजे। तर आणि हे जे सूप आहे मटण शिजल्यानंतर ह्याचाच आपल्याला रस्सा बनवायचा। तर त्यासाठी गरम पाणी टाकत असताना शिजवताना आपल्याला ज्या पद्धतीने जितका रस्सा हवा आहे त्या पद्धतीने ते पाणी तेवढ्या प्रमाणात टाकायचं आहे। आणि आता आपलं तेल गरम झालेलं आहे। याच्यात आपण पहिलं कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकून छानपैकी भाजून घेऊया। छानपैकी भाजून घ्यायचं आहे। हे छानपैकी भाजायचं आहे। बघा, छानपैकी आता हे भाजलेलं आहे। आता याच्यामध्ये आपलं जे पहिलं वाटण होतं खोबऱ्याचं वाटण ते टाकून घेऊया आणि ते एकदा छानपैकी परतून भाजून घेऊया। तर चला आपण खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया। तर ते छानपैकी फ्राय करून भाजून घेऊया छानपैकी। आणि
मटणात आपण खूप कमी प्रमाणात तेलाचा वापर करतो, कारण मटणात ऑलरेडी चरबी असते, त्याचंही तेल सुटतं. आणि छानपैकी आता आपला मसाला भाजून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता आपण आपला जो घरगुती घाटी मसाला आहे तो टाकून घेऊया. ॲक्च्युली हा घाटी मसालाच इनफ होतो, कारण ह्या घाटी मसाल्यामध्ये आपण ऑलरेडी सगळे गरम मसाले वगैरे टाकलेले असतात, मिक्स असतात. त्याच्यामुळे वेगळा असं काही गरम मसाला किंवा धना पावडर, जिरा पावडर टाकायची गरज पडत नाही. आता आपण हा मसाला टाकून छानपैकी भाजून घेतलेला आहे. बघा, छानपैकी भाजलेलं आहे खरपूस असं. आता याच्यात थोडंसं आपण पाणी टाकून ह्याला मसाल्याला शिजवून घेऊया. आपण पाण्याचा वापर करायचा आहे, ते जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून जो राहिलेला मसाला आहे तोही त्याच्यामध्ये जाईल. या पद्धतीने तेच त्या मिक्सरच्या भांड्यातच आपण पाणी घेतलं होतं आणि तेच आपण याच्यात टाकलेलं आहे. आता ह्याला चांगलं शिजवून घेऊया पाण्यामध्ये. हे बघा, छानपैकी मसाला भाजलेला आहे, शिजलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मटण सुक्का आणि मटण रस्सा दोघांसाठी हाच मसाला वापरायचा आहे. तर त्यासाठी आपण रस्स्यासाठी थोडासा मसाला एका बाजूला काढून घेऊया याच्यातला. आणि हे जे आमच्या घाटावरचे जे टिपिकल हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये पण ह्याच पद्धतीने मटण रस्सा आणि मटण सुक्का बनवलं जातं, जे की आणि एकदम हे तुम्ही एकदा करून पहा. आणि ह्याच्यात मॅजिक जे आहे ते घाटी मसाल्याचंच आहे, त्याशिवाय याला टेस्ट येत नाही. तर आता आपण मसाला काढून घेतला आहे. ह्याच्यात आता आपण ते मगाशी शिजवून घेतलेलं जे मटण आहे ते मटण आपण ह्याच्यात टाकूया. तर ते मटण फक्त टाकायचं आहे, आपल्याला सुक्का बनवायचं आहे म्हणून फक्त त्याच्यातलं मटण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. सर्व मटण टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाला आणि मटण एकजीव करून घेऊया, छानपैकी मिक्स करून घेऊया. असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि ही जी रेसिपी एकदम झणझणीत आहे. ज्यांना तिखट आवडतं त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल. आणि आता हे आपण मिक्स करून एक 15 मिनिटासाठी लो फ्लेमवरती वाफवून घेऊया. तर त्याचबरोबर आपला जो रस्सा तयार करायचा आहे त्यासाठी जे मगाचं सूप आहे आणि मगाशी आपण जो मसाला काढला होता तो त्याच्यामध्ये टाकून छानपैकी हलवून त्याला पण एक उकळी काढून घ्यायची आहे. आता तोच मसाला आपण वापरलेला आहे पाणी. आणि बघा, छानपैकी उकळी आली आहे. साईडला छानपैकी त्याला तरी सुटली. आपण तेलाचं खूपच कमी प्रमाण घेतलं होतं तरीसुद्धा छानपैकी तरी सुटली. हे बघा, छानपैकी उकळी पण आली. आणि आपला या ठिकाणी मटण रस्सा आणि मटण सुक्का दोन्ही तयार झालेलं आहे. आता आपण थोडंसं कोथिंबीर टाकून याला गार्निश करून घेऊया दोघांना पण. या ठिकाणी आपलं मटण सुक्का सुद्धा वाफवून झालेलं आहे छानपैकी. आणि आता याच्यामध्ये थोडंसं गार्निश करायला कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा हलवून घेऊया. आणि अशा प्रकारे हलवून घेऊया छानपैकी. आणि अशा प्रकारे आपलं मटण सुक्का आणि रस्सा दोन्ही तयार झालेले. हा झाला मटण रस्सा. कशी छानपैकी तर्री सुटलेली आणि लाल भडक असं मटण रस्सा. आणि हा मटण सुक्का हे पण कसं छानपैकी झालेलं आहे सुक्का मटण. चला, तर आता मग आपण याची प्लेटिंग करूया. जी आमची टिपिकल घाटी प्लेट आहे तशीच बनवायची आहे. मटण सुक्का, मटण रस्सा, इंद्रायणी राईस आणि ज्वारीची भाकरी, कांदा आणि टमाटर. व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.